राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील प्रस्तावित बदलावरून आता नवा वाद निर्माण झालाय। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अंत्योदय अन्न योजनेतील धान्य वाटपाची सध्याची पद्धत कायम ठेवण्याची मागणी केली आहे। केंद्राच्या प्रस्तावानुसार प्रति व्यक्ती 7 किलो धान्य देण्याची तरतूद आहे। मात्र त्यामुळे लहान कुटुंबांना सध्या मिळणाऱ्या 35 किलो धान्यापेक्षा कमी धान्य मिळू शकतं। एक विचार केला तर या बदलाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो यातनं मांडलेला हा अभ्यास। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव चर्चेत आहे। सध्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य दिलं जातं। मात्र नव्या प्रस्तावानुसार कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे 7 किलो धान्य देण्याची तरतूद असेल। मात्र एकूण 35 किलोपेक्षा जास्त मिळणार नाही। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी प्रस्तावाला विरोध केलाय। त्यांच्या मते लहान कुटुंबांची संख्या जास्त असलेल्या राज्यांमध्ये या बदलामुळे गरीब कुटुंबांना मिळणाऱ्या धान्यात कपात होईल। त्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि आर्थिक भारही वाढेल। महाराष्ट्रात सध्या लाखो लाभार्थी अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेत आहेत। राज्यात कुटुंबात सरासरी आकार कमी होत असल्यानं 2, 3 किंवा 4 सदस्यांच्या कुटुंबांना सध्याच्या 35 किलोऐवजी 14, 21 किंवा 28 किलो धान्य मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांना उर्वरित धान्य खुल्या बाजारातून खरेदी करावे लागू शकते। महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांवर परिणामाची शक्यता। लहान कुटुंबांना कमी धान्य मिळू शकतं। 2 सदस्य 14 किलो धान्य, 3 सदस्य 21 किलो धान्य, 4 सदस्य 28 किलो धान्य। सध्याचं 35 किलो धान्य कमी होण्याची शक्यता। ग्रामीण भाग, आदिवासी क्षेत्र, दुष्काळग्रस्त जिल्हे आणि शहरी झोपडपट्ट्यातील अनेक कुटुंबांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हा अन्न पुरवठ्याचा प्रमुख आधार आहे। धान्याचा कोटा कमी झाल्यास त्यांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतायत। महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? ग्रामीण आदिवासी भागावर मोठा परिणाम। शहरी झोपडपट्टीतील कुटुंबही प्रभावित। रेशनवर अवलंबून गरीब कुटुंबांची चिंता। उर्वरित धान्य बाजारातून घ्यावं लागेल। मासिक खर्च वाढण्याची शक्यता। अन्न सुरक्षेवर परिणाम होण्याची भीती। मात्र हा बदल अद्याप केवळ प्रस्तावित टप्प्यात असून अंतिम निर्णय झालेला नाही। महाराष्ट्र सरकारची भूमिका काय असेल आणि केंद्र सरकार या प्रस्तावात बदल करणार का याकडे आता लाभार्थ्यांचं लक्ष लागलं। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे महाराष्ट्रातील लाखो अंत्योदय लाभार्थ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होते। मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत या प्रस्तावाबाबत केंद्र सरकारची अधिकृत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।